नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यरत आहे। आज आपण पाहणार आहोत चिटणीसाची कार्यपद्धती। पाठ क्रमांक 5 ठेवी। ठेव भांडवल हे कंपनीचे अल्पमुदतीचे भांडवल असते, ज्यावर कंपनी निश्चित दराने व्याज देते। ठेवी या सुरक्षित किंवा असुरक्षित अशाही असू शकतात आणि ठेवी या कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिने त्या कालावधीसाठी स्वीकारल्या जाऊ शकतात। आज आपण बघणार आहोत ठेवी स्वीकृतीच्या व नूतनीकरणासाठीच्या काही अटी व शर्ती। घटक क्रमांक 2 भांडवल उभारणी मधील पाठ क्रमांक 5 ठेवी। ठेवींची स्वीकृती। ठेव म्हणजेच ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधीचा स्वीकार करणे। विद्यार्थी मित्रांनो, ठेवीबाबतच्या काही म्हणजे ठेवींचा अर्थ, ठेवी म्हणजे काय या संदर्भात आपण पाठ क्रमांक 2 मध्ये पाहिलेला आहे। कंपनी आम जनता किंवा तिच्या सभासदांकडून ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारते। या माध्यमातून भांडवल उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही। ठेवी या अल्पमुदतीसाठी म्हणजे 6 महिने ते 36 महिने या कालावधीसाठी स्वीकारल्या जातात। भांडवल उभारणीचा हा अत्यंत स्वस्त मार्ग आहे। खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या। बँकिंग कंपनी, ज्या कंपन्यांची बँकिंग व्यवसाय नाही म्हणजेच NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन। गृह कर्ज पुरवठा कंपनी, गृह वित्तीय संस्था म्हणजेच HFC होम फायनान्स कॉर्पोरेशन आणि सरकारद्वारे निश्चित केलेली इतर कोणतीही वरील वगळता इतर कंपन्या यांना कंपनी कायदा 2013 कलम 73 ते 76 मध्ये तसेच कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना यातील तरतुदींची पूर्तता करून ठेवी स्वीकारता येतात। आता आपण पाहणार आहोत ठेवींची स्वीकृती कोणत्या कोणत्या कंपन्या कशा प्रकारे करू शकतात। खाजगी कंपनी म्हणजेच कोणती कंपनी विद्यार्थी मित्रांनो, की ही कंपनी सभासद, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडूनच ठेवी स्वीकारू शकते। सार्वजनिक कंपनी म्हणजेच पात्र कंपनी सोडून सार्वजनिक कंपनी ही पात्र सार्वजनिक कंपनी शिवाय सभासद किंवा संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते। आणि पात्र सार्वजनिक कंपनी जी अशी कंपनी असते की जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजे जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटी आणि त्यापेक्षा जास्त असते आणि जिची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजेच जिची वार्षिक उलाढाल ही कमीत कमी 500 कोटी आणि त्यापेक्षा जास्त असते, अशी कंपनीलाच पात्र सार्वजनिक कंपनी असे म्हणतात। सभासदेच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता आपण पाहणार आहोत ठेवींची स्वीकृती। सभासदांकडून कोणती कंपनी ठेवींची स्वीकृती करू शकते आणि जनतेकडून ठेवी कोणती कंपनी स्वीकार करू शकते। सभासदांकडून खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी म्हणजे सार्वजनिक पात्र कंपनी शिवाय जी सार्वजनिक कंपनी आहे आणि पात्र सार्वजनिक कंपनी। जनतेकडून ठेवी कोणती कंपनी स्वीकारू करू शकते? पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी। म्हणजेच काय इथे विद्यार्थी मित्रांनो, की खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी जी पात्र कंपनी नाही ती जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही। ती फक्त त्यांच्या सभासदांकडून, त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा त्यांच्या संचालक मंडळाकडून, संचालकांकडून ठेवी स्वीकार करू शकते। आता आपण बघणार आहोत ठेवींच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती। ठेवींची रक्कम म्हणजेच प्रथम अट आहे ठेवींची रक्कम ही किती रकमेच्या ठेवी कंपनी ही स्वीकारू शकते। कंपनीच्या प्रकारानुसार आणि कंपनी कोणाकडून ठेवी स्वीकारते यानुसार ही रक्कम बदलली जाते। प्रथम खाजगी कंपनी ही ठेवी कोणाकडून स्वीकारते विद्यार्थी मित्रांनो? सभासद व संचालक। आणि किती रकमेच्या ठेवी स्वीकारू शकते? तर 100% कशाच्या? तर दिलेला आहे टक्के वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधी। म्हणजेच इथे काय आहे 100%
वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधी यांच्या प्रमाणात कंपनी ही ठेव रक्कम स्वीकारू शकते. सार्वजनिक कंपनी असेल तर कंपनी कोणाकडून ठेवी स्वीकारू शकते, तर सभासद. आणि किती टक्के स्वीकारू शकते वसूल भाग भांडवलाच्या आणि मुक्त राखीव निधीच्या, तर 25%. म्हणजे 25% वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधीच्या सभासदांकडून सार्वजनिक कंपनी ठेवी रक्कम स्वीकारू शकते. पात्र सार्वजनिक कंपनी, इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे की पात्र सार्वजनिक कंपनी ही सभासदांकडून आणि तसेच सर्वसामान्य जनतेकडून सुद्धा ठेवी स्वीकारू करू शकते. पण किती % मध्ये, किती टक्क्यांमध्ये, तर 10% वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी आणि 25% वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी. सरकारी कंपनी ही फक्त सर्वसामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते आणि 35% वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या ठेवी स्वीकार करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा तक्ता लक्षात ठेवला तर तुम्हाला सोपं जाईल की कुठली कंपनी कोणाकडून आणि किती टक्क्यांमध्ये ठेवी स्वीकार करू शकते. हा नियम अट क्रमांक 1. आता आपण बघूयात पुढील अट. कालावधी म्हणजे ठेवींचा कालावधी हा किती असायला पाहिजे. तर ठेवींचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या प्रकरणात पाहिलं आहे की ठेवींचा कालावधी हा 6 महिन्यांपेक्षा कमी किंवा 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवी स्वीकारू किंवा नूतनीकरण करू शकत नाही. मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी म्हणजेच काय, तर कंपनी कोणत्याही ठेवी या मागता क्षणी ठेवधारकाने किंवा ठेवीधारकाने मागितल्या आणि त्या क्षणी त्या परत केल्या असे करू शकत नाही. मागता क्षणी कोणत्याही प्रकारच्या ठेवी कंपनी स्वीकार करू शकत नाही किंवा त्यांचे नूतनीकरण करू शकत नाही. ठेवींचा एक ठराविक कालावधी असो, त्या ठराविक कालावधीसाठी कंपनी ठेवी स्वीकारते. त्या ठराविक कालावधीनंतरच कंपनी त्या ठेवी परत करू शकते. सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. जर कंपनी ठेवी ही आम जनतेकडून किंवा सार्वजनिक जनतेकडून घेत असेल तर कंपनीला जाहिरात द्यावी लागते आणि त्या जाहिरातीत कंपनीने स्पष्टपणे ठेव ही सुरक्षित आहे का असुरक्षित आहे हे नमूद करावे लागते. तसेच जर कंपनी ठेवी ही सभासदांकडून किंवा भागधारकांकडून घेणार असेल तर कंपनीने परिपत्रक जारी करावे लागते आणि या परिपत्रकात कंपनीने परत स्पष्ट नमूद करावे लागते की ठेव सुरक्षित आहे का असुरक्षित आहे. ठेवीसाठी अर्ज हा महत्त्वाचा आहे. ठेव स्वीकृतीच्या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणे आवश्यक आहे. म्हणजेच कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरवते आणि हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या कोणाकडूनही कर्जाऊ घेतलेली नाही असे स्पष्टपणे नमूद करावे लागते. पुढील अट आहे संयुक्त नावे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. म्हणजे संयुक्त नावाने तुम्ही निधी ठेवू शकता, पण इथे त्या ठेवी 3 पेक्षा जास्त लोकांच्या किंवा ठेवीदारांच्या नावावर असायला नकोय. वारस. कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदारास मिळते. परिपत्रक आणि जाहिरात. विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका. परिपत्रक आणि जाहिरात ही अट खूप महत्त्वाची आहे की ज्यावर तुम्हाला एखादी टिपा लिहा किंवा एखादा लघुत्तर प्रश्न किंवा खाली विधाने कारणासहित प्रश्न करा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ही अट खूप महत्त्वाची आहे. परिपत्रक आणि जाहिरात यामध्ये तुम्ही बघू शकता की परिपत्रक हे केव्हा काढले जाते आणि जाहिरात केव्हा काढली जाते. तर जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करते
त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जाणार असतील अशा वेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. परिपत्रक आणि जाहिरातीत काही मजकूर किंवा काही माहिती ही द्यावी लागते. जसे कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र, कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, मागचे 3 वर्ष कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, कंपनीचा नफा किती आहे, नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचे प्रमाण. कंपनी जर दोन्ही प्रकारच्या ठेवी स्वीकारणार असतील तर सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचे प्रमाण किती आहे हे सुद्धा नमूद करणे गरजेचे आहे. पतमानांकन संस्थेचे पतमानांकन पात्र कंपनीसाठी. जर कंपनी पात्र कंपनी असेल तर त्या कंपनीला पतमानांकन हे गरजेचे बंधनकारक आहे. मग ते पतमानांकन किती आहे, कुठल्या संस्थेने ते पतमानांकन दिले आहे याची पण नोंद असणे गरजेचे आहे. ठेव योजना तपशील. ठेव योजनेचे तपशील काय आहेत, त्याच्यावर किती व्याज दिलं जाणार आहे, किती काळासाठी ठेवी घेतलेल्या आहेत, जर त्या सुरक्षित ठेवी आहेत तर कोणत्या मालमत्तेवर त्याचा बोजा निर्माण करणार आहे कंपनी, या सगळ्याचा तपशील या जाहिरात पत्रिकेत, जाहिरातीमध्ये किंवा परिपत्रकात नमूद करणे आवश्यक आहे. ठेव विश्वस्तांची नावे. जर सुरक्षित ठेवी कंपनी घेणार असेल, स्वीकारणार असेल तर ठेव विश्वस्तांची नावे नमूद करणे आणि त्यांच्याशी करार करणे हे बंधनकारक आहे. स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम. जर कंपनीने आधीही ठेवी स्वीकारल्या असतील पण कंपनीने त्या ठेवींमधील काही ठेवींवरील भांडवल दिले नसेल आणि ते देय असेल तर किती देय रक्कम शिल्लक आहे हे सुद्धा नमूद करणे बंधनकारक आहे. दुसरा मुद्दा परिपत्रकातील आहे नोंदणी अधिकाराकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणे. की जसे आपण कर्जाऊ भांडवल जेव्हा कंपनी उभारते किंवा भाग भांडवल कंपनी उभारते तेव्हा कंपनी आम जनतेला जेव्हा जनतेला आवाहन करते तेव्हा कंपनी माहितीपत्रक तयार करते आणि त्या माहितीपत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे बंधनकारक असते. तसेच जेव्हा कंपनी ठेवींची स्वीकृती करणार असेल किंवा त्याचे नूतनीकरण करणार असेल तर कंपनीला परिपत्रक किंवा जाहिरात याची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे बंधनकारक आहे. अशा नंतर जाहिरात तयार केल्यानंतर त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात येते आणि यावर सर्व संचालकाच्या स्वाक्षऱ्या असतात. तिसरा मुद्दा आहे परिपत्रकाचा. परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. म्हणजेच काय तर कशा प्रकारे ही जाहिरात किंवा परिपत्रक प्रसिद्ध केले जाते तर नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी फक्त 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करत असते. जर कंपनी सभासदाकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर्ड पत्राद्वारे किंवा स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवले जाते. पण आम जनतेला ठेवी ठेवण्याबाबत आवाहन करावयाचे असल्यास जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. मग कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी लागते तर जाहिरात प्रसिद्ध करत असताना देशातील प्रमुख जास्त खप असणारे इंग्रजी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. म्हणजेच इथे 2 प्रकारच्या वृत्तपत्रातून कंपनीला जाहिरात देणे बंधनकारक आहे. एक तर इंग्रजी जे देशातील प्रमुख जास्त खप असणारे वृत्तपत्र असले पाहिजे आणि दुसरं म्हणजे ज्या राज्यात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेमध्ये कंपनीला जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. चौथा शेवटचा मुद्दा जाहिरातीबाबत आहे की त्याची वैधता म्हणजेच त्याची मुदत. परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरण्यात येते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर असते ती तारीख विचारात घ्यावी. म्हणजेच जाहिरातीची वैधता ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य असते.
तर हे चारही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. तपशील, जाहिरात किंवा परिपत्रकाचा तपशील, माहिती, त्याची नोंद, त्याची नोंदणी, त्याची प्रसिद्धी आणि त्याची मुदत. पुढची अट आहे ठेव विश्वस्ताची नियुक्ती. इथे ठेवींना सुरक्षितता मिळावी आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण आणि विश्वस्त करार या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठेव विश्वस्ताची नियुक्ती कधी केली जाते? तर जेव्हा पात्र कंपनी किंवा सार्वजनिक कंपनी ठेवी स्वीकारत असताना अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करते. की जसे आपण मागच्या पाठात बघितलं होतं कर्ज रोखे विक्री, की कर्ज रोखे हे जर आम जनतेला विकायचे असतील किंवा सुरक्षित कर्ज रोखे विकायचे असतील तर कंपनीला एक किंवा अनेक विश्वस्तांची कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. ते बंधनकारक आहे. तसेच जेव्हा कंपनी ठेवींचा स्वीकृती करते किंवा त्यांचे नूतनीकरण करते तेव्हा सुद्धा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेवी स्वीकारत असताना ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करते. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी व ठेव विश्वस्त मदत करतात, म्हणजेच ठेवीदाराच्या हिताचे रक्षण करतात. मुख्य उद्देश ठेव विश्वस्तांचा असा आहे की ठेवीदाराच्या हिताचे रक्षण करणे. ठेवीदाराचे हित कशात आहे? तर त्याला नियमित आणि निश्चित दराने व्याज मिळणे आणि ठेवी या ठराविक कालावधीनंतर परत मिळणे हेच ठेवीदारांचे हित आहे. आणि याच्यामध्ये जर कंपनी ठेवीची रक्कम परत करण्यासाठी किंवा त्याच्यावर व्याज देण्यासाठी असमर्थ असेल तर ठेव विश्वस्त मदत करतात. परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर ठेव विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचे की परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर कंपनींना ठेव विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. जसे आपण कर्जाऊ भांडवलामध्ये बघितलं आहे की कर्जरोखे धारक किंवा कर्जरोखे विश्वस्त आणि कंपनीमध्ये करार होतो, तसाच इथे सुद्धा ठेवीदारांचे जे विश्वस्त आहेत ठेव विश्वस्त आहेत आणि कंपनी यामध्ये एक विश्वस्त करार होणे आवश्यक असते. या करारामध्ये ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1/2 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेव विश्वस्तास ठेवीदाराची सभा बोलवण्याचा आणि भरवण्याचा अधिकार असतो. ठेव विश्वस्तास कोणता अधिकार आहे? तर ठेवीदाराची सभा बोलवणे. कधी? तर कंपनी ठेव रक्कम देण्यास असमर्थ असेल किंवा ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1/2 ठेवीदारांनी मागणी केल्यास ठेवीदार किंवा ठेव विश्वस्त हे ठेवीदारांची एक सभा बोलवू शकतात. पुढील अट आहे मालमत्तेवर बोजा किंवा तारण किंवा निर्माण करणे. ज्या वेळी कंपनी आम जनतेकडून सुरक्षित ठेवी स्वीकारते अशा वेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सुरक्षित ठेव स्वीकारून ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. सुरक्षिततेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमे इतकी आखली पाहिजे. मालमत्तेवर बोजा हा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केला जातो. मालमत्तेवर बोजा निर्माण करताना कंपनी तो बोजा ठेव विश्वस्तांच्या नावाने निर्माण केले जाते. आणि बोजा कधी निर्माण केला जातो? तर जेव्हा कंपनी सुरक्षित ठेवी स्वीकारते किंवा त्यांचे नूतनीकरण करते. पुढील अट आहे ठेव विमा. हा पण खूप महत्त्वाची अट आहे. म्हणजेच का महत्त्वाची आहे? तर विद्यार्थी मित्रांनो की ठेव विमा म्हणजे काय? तर ठेवी बाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर विम्याची आवश्यकता भासल्यास कंपनी ठेवीचा विमा घेऊ शकते. जर ठेवीची रक्कम अधिक व्याज यांची एकत्रित बेरीज रुपये 20,000 पर्यंत असेल तर त्या रकमेच्या बेरजे एवढा विमा उतरवला जातो. त्यामुळे ठेव विमा हा आवश्यक आहे. पतपात्रतेचा दाखला मिळवणे.
हे कर्जाऊ भांडवल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे पतपात्रता सिद्ध करणे कंपनीला आवश्यक आहे आणि इथे पात्रतेचा दाखला कंपनीला मिळवावा लागतो। जर ठेवी या 3 वर्षासाठी असेल किंवा 36 महिन्यांसाठी असेल म्हणजेच 3 वर्ष, तर प्रत्येक वर्षी कंपनीने हा दाखला मिळवणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे। ठेवी स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळवणे आवश्यक आहे। ठेवीचे परिपत्रक किंवा ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यात त्याचा स्पष्ट उल्लेख करावा। कंपनीची निव्वळ संपत्ती, आर्थिक स्थिती, ठेव रक्कम, वेळेत परत करण्याची क्षमता इत्यादीनुसार कंपनीला पतमानांकन दिले जाते। कंपनीला पतपात्रता दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी घेणे बंधनकारक आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हा दाखला कुठल्या कंपनीच्या गोष्टींनुसार मिळणार आहे, तर कंपनीची निव्वळ संपत्ती किती आहे, कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, कंपनीची ठेव रक्कम वेळेत परत करण्याची क्षमता आहे की नाही। आधी जर कंपनीने ठेव रक्कम स्वीकारली असेल तर ती वेळेत परत केली आहे की नाही हे बघितले जाते आणि त्यानुसारच कंपनीला पतपात्रतेचा दाखला मिळतो। पुढील अट आहे ठेव परतफेड राखीव निधी खाते। इथे कंपनी ठेव रक्कम स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीस ठेवीची रक्कम परत करण्यासाठी सूचित बँकेत स्वतंत्र ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडावे लागते। या खात्यात त्या आर्थिक वर्षात परतफेड करावयाच्या एकूण ठेवींच्या 15% रक्कम दरवर्षी 30 एप्रिल किंवा त्यापूर्वी वर्ग करणे बंधनकारक आहे। खात्यातील रकमेचा विनियोग केवळ ठेवीची परतफेड करण्यासाठीच केला जातो। या ठिकाणी सूचित बँक म्हणजेच काय, तर सूचित बँक म्हणजेच RBI ऍक्ट 1934 च्या परिशिष्ट 2 मध्ये ज्या बँकांचा समावेश करण्यात येतो अशा बँकांना सूचित बँका असे म्हणतात। या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निश्चित केलेल्या कसोट्यांची पूर्तता करतात व त्यांना रिझर्व्ह बँकेच्या काही सुविधा मिळतात। सूचित बँकांचं उदाहरण SBI, बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि इत्यादी। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे अटी बघितल्या त्यामध्ये अट क्रमांक 8A आणि B म्हणजेच परिपत्रक, जाहिरात, याची तपशील माहिती आणि त्याची नोंद करणे, तसेच क्रमांक 10 ते 13 म्हणजेच मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, ठेव विमा, पतपात्रतेचा दाखला मिळवणे आणि ठेव परतफेड राखीव निधी खाते उघडणे, हे नियम या अटी या खाजगी कंपनीस लागू होत नाही। तर या अटी कोणासाठी आहेत, तर या अटी या फक्त खाजगी कंपन्या सोडून म्हणजेच इतर कंपन्यांसाठी लागू होतात, कारण ही कंपनी पूर्ण वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% पेक्षा जास्त ठेव सभासदांकडून स्वीकारू शकत नाही। आता आपण पाहणार आहोत ठेव पावती। ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेव पावती ठेवीदारास दिली पाहिजे। ठेव पावतीचे प्रयोजन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की जसे कर्जरोखे भांडवलावर कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते, भाग भांडवलावर भाग प्रमाणपत्र दिले जाते, तसेच ठेव भांडवलावर ठेव पावती दिली जाते। ठेव पावतीचा उद्देश आहे की या ठेवीदाराने इतक्या रकमेची ठेवी कंपनीकडे इतक्या कालावधीसाठी ठेवलेली आहे, त्यावर इतक्या रुपयाचे व्याज किंवा इतक्या दराने व्याज त्याला मिळणार आहे। ठेवीचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा त्यामध्ये नमूद केलेले असते, ठेवीदाराचे नाव नमूद केलेले असते, तसेच त्याचा पत्ता, व्याजदर आणि परतफेड दिनांक इत्यादींचा तपशील आणि माहिती या पावतीवर नमूद केलेली असते। जसं कर्ज प्रमाणपत्र हे काही कालावधीमध्येच द्यावे लागते, तसेच ठेव पावती ही सुद्धा काही कालावधीमध्येच कंपनीच्या ठेवीदारांना द्यावी लागते। किती कालावधी आहे, तर 21 दिवसांच्या आत। कोणते 21 दिवस, तर ठेवीदाराकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून म्हणजेच त्याचे चेक वटल्यापासून च्या दिनांकापासून 21 दिवसाच्या आत त्याला ठेव पावती ही द्यावी लागते। पुढील अट आहे ठेवीची
नोंदवही कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवीसाठी स्वतंत्र ठेव नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणे बंधनकारक आहे। या नोंदवहीत ठेवी स्वीकारल्यापासून 7 दिवसांच्या आत ठेवीदाराच्या नोंदणी केल्या पाहिजे, की जसे कर्जरोखे धारकांची नोंदवही असते, भांडवल धारक जे आहेत त्यांची नोंदवही असते, तसेच ठेवीदारांची सुद्धा नोंदवही कंपनीला ठेवावी लागते, ज्यामध्ये ठेवीदाराच्या नोंदी या कंपनीला कराव्या लागतात। त्या नोंदी 7 दिवसांच्या आत ठेवी स्वीकारल्यानंतर 7 दिवसांच्या आत कराव्या लागतात आणि ही नोंदवही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ठेवणे कंपनीवर बंधनकारक असते। पुढील अट आहे ठेव विवरण पत्र। ठेव विवरण पत्र हे ठेव स्वीकारणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रत्येक वर्षी विहित नमुन्यात 30 जून अखेर ठेव विवरण पत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते। या विवरण पत्रात 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी करण्यात येतात। पुढील अट आहे व्याज। ठेवीची परतफेड ही ठेव मुदत संपण्या अगोदर केले जात असले तर अशा वेळी आरबीआयने निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा 1% व्याजदर कमी करण्यात येते। म्हणजेच काय, तर ठेवीची परतफेड मुदत संपण्या अगोदर केली तर आरबीआय नुसार जो काही व्याजदर ठरलेला आहे, जर व्याजदर असेल 12%, तर त्याला 12% व्याज न मिळता ठेवीदाराला 1% कमी होतो, म्हणजेच 11% व्याज दिले जाते, कारण की ठेवीची मुदत संपण्या अगोदर त्याला ठेवीची परतफेड केली जात आहे। जर परतफेड ही मुदतीनंतर मुदत संपलेली आहे, ठेवीदाराने ठेवीच्या रकमेची मागणी पण कंपनीकडे केली आहे, पण कंपनीने परतफेड केली नसेल तर अशा ठेवींना थकीत ठेवी असे म्हणतात आणि या थकीत ठेवींवर कंपनीस दंडासह 18% दराने ठेव परतफेड करण्याचा तारखेपर्यंत व्याज द्यावे लागते। पुढील अट आहे अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार। तर कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याचा किंवा परतफेडीच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल करू शकत नाही। कुठलाही बदल अटी आणि शर्तींमध्ये कंपनी करू शकत नाही, कारण की ठेव विश्वस्त करार आणि ठेव विमा करारानुसार ठेव स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतरच कंपनीकडून ठेवींचा स्वीकार करण्यात येतो। पुढील अट आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा करणे। जर कंपनीस ठेवी या संचालकाकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबतचा खुलासा आर्थिक विवरण पत्रात करावा लागतो। जर कंपनी खाजगी असेल आणि तिच्या संचालकांनी नातेवाईकांकडून ठेवी स्वीकारल्या असतील तरीही त्याची माहिती विवरण पत्रात स्पष्ट करणे बंधनकारक आहे। आणि शेवटची अट आहे शिक्षा आणि कारवाई। जर कंपनीच्या अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केल्यास आणि तो दोषी आढळल्यास शिक्षेस पात्र ठरतो। महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ठेवीदार संरक्षण कायदा 1999 हा संमत केला आणि या कायद्याचे कंपनीने उल्लंघन केल्यास ती शिक्षेस पात्र ठरते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहिले पाठ क्रमांक 5 ठेवी। या पाठामध्ये आपण आता पाहिले पाठ स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती। या पाठामध्ये ठेवी स्वीकृतीची आणि नूतनीकरणाची कार्यपद्धती ही दिलेली आहे की कंपनी ठेवी स्वीकृती आम जनतेकडून कशा प्रकारे करू शकते आणि सभासदांकडून कशा प्रकारे करू शकते ही कार्यपद्धती दिलेली आहे। पण या वर्षी 2020 साली बोर्ड नियमानुसार हा भाग या प्रकरणातून वगळण्यात आलेला आहे। वगळण्यात आला आहे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, हा भाग तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवण्यात आलेला आहे। या भागावर म्हणजेच कार्यपद्धतींवर कोणताही प्रश्न हा बोर्ड पेपर मध्ये येणार नाही, पण या भागाचा तुम्ही स्वतः सराव करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे। धन्यवाद। you